नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. संजय राऊत या निवडणुकीमध्ये असो नाही तर त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असो किंवा मागच्या त्या अगदी तो पक्ष फुटल्यापासून म्हणजे जेव्हापासून उद्धव ठाकरे हे भारतीय जनता पार्टीसोबत बाहेर पडलेत आणि काँग्रेससोबत जाऊन बसलेत तेव्हापासून या संजय राऊतांनी जे काही बोलण्याचं सत्र सुरू केलं ना, म्हणजे त्याला हे सामना जे संपादक आहेत की मला असं वाटतं ही मीडिया त्यांच्या सगळ्या बापाची, मला तेच समजलेलं नाही आहे. कारण इतका माणूस कोण बोलतो राजकारणी, म्हणजे जो कधी कधी दिवसांदिवस रोज आज म्हणजे घेतली, उद्या घेतली, परवा घेतली, तेरवा घेतली, असं कंटिन्यू रोज पत्रकार परिषदा घेतो, काही एकाडे एक दिवस घेतो. इतका माणूस कोण बोलतो? म्हणजे साधा एखादा मोठा मंत्री असेल किंवा एखाद्या खात्याचा कोणी हे असेल, तो देखील एवढ्या पत्रकार परिषदा घेऊन बोलत नाही. एवढं सतत सातत्यानं गेले मला असं वाटतं 2.5-3 वर्ष संजय राऊत बोलत आहेत आणि या सगळ्या बोलण्याचा लोक अर्थ फक्त एका हसण्यावर नेत आहेत, एवढं मात्र नक्की. ज्या संजय राऊतांना म्हणजे एखादा राजकारणी एखादी गोष्ट जर पत्रकार परिषद घेऊन बोलत असेल तर ती अत्यंत महत्त्वाची असते. म्हणजे जसं मोठे मोठे पक्ष करतात की बाबा एखादी अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची असेल तर पत्रकार परिषदा किंवा आपल्या भूमिका व्यक्त करायची असेल तर पत्रकार परिषदा. पण संजय राऊतांचं तसं आहेच नाही. संजय राऊत घराच्या बाहेर येतात, दरवाजामध्ये येतात आणि दरवाजामध्ये आल्यानंतर आपण नेहमी पाहतो की ते त्यांचे माईक बिग लावलेले बहुतेक ती सगळी लोक पैसे देऊन तिथं ठेवलेले असणार, निश्चित असणार. कारण TRP मिळतो, त्यांना काय बातम्या तर द्यायच्या आहेत, त्यांना काय कोणीही बोललं, कोणीही पैसे दिले तरी ते बातम्या बनवतात. पहिल्यासारखा मीडिया राहिलेला नाही आहे की अगदी सत्याला सत्य आणि चुकीच्याला चूक दाखवणारा. इथं सगळं पैशावर फिरतं. जसं तुम्हाला वाटतं ना, बातम्या या पैशावर दिल्या जातात, बातम्या या पैशांवरती दाबल्या जातात, सगळ्या गोष्टी केल्या जातात. ही सगळी त्यांच्या हातातली लोक असतात. या सगळ्या गोष्टी बोलत असताना संजय राऊत अगदी या विरोधकांवर तुटून पडले, फुटून गेलेल्या शिंदेंवरती तुटून पडले. पाहिजे त्यांना त्यांनी अंगावर घेतलं. अगदी असे काही हातवारे करून बोलतात की ते खासदार आहे, ते खासदार काही कुठल्या जनतेतनं निवडून गेले नाही, ते राज्यसभेवरचे खासदार आहेत. त्याच्यामुळं त्यांना ते खरं तर या कॅम्पेन आणि ह्या सगळ्या गोष्टी किंवा लोकल निवडणूक या सगळ्या गोष्टींचा एवढा अंदाज नाही आहे. पण कुठे ना कुठेतरी बाळासाहेबांच्या वेळेला संजय राऊत किंवा राज ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होते तेव्हा संजय राऊतांचा एवढा कुठं बोलबाला नव्हता, किंवा ते खास करून उद्धव ठाकरेंच्या जवळ असतील जेव्हा शिवसेनेमध्ये बाळासाहेब होते किंवा जेव्हा शिवसेना कुठेही फुटली नव्हती किंवा राज ठाकरे जेव्हा बाहेर पडले नव्हते तेव्हाची गोष्ट करतोय मी. पण जेव्हा राज ठाकरे बाहेर पडले, जेव्हा हळूहळू सगळी लोक बाहेर निघू लागली, बाहेर निघून गेली, जेव्हा बाळासाहेबांच्या नंतर जेव्हा उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये शिवसेना आली, तेव्हा संजय राऊतांना कुठे ना कुठेतरी एक वाव मिळाला. संजय राऊतांना कुठे ना कुठेतरी एक वाट मिळाली की आता आपण उद्धव साहेबांचे खास आहोत, म्हणजे आपलाच पक्ष आहे, आपण बोलू तीच पूर्व दिशा. आणि ते या गेल्या 7-8 वर्षामध्ये आपण पाहताना म्हणजे आपल्याला ते दिसलंय सगळं की कसं कसं संजय राऊतच सगळ्या गोष्टी हाताळतात. संजय राऊतच उद्धव ठाकरेंचा इंटरव्ह्यू घेतात, तेच त्यांना प्रश्न विचारतात, तेच त्यांना उत्तरं देतात. म्हणजे असा इंटरव्ह्यू मी माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही ना, जगाच्या इतिहासात ना कधी झाला असेल. म्हणजे अगदी काही थोडेफार इंटरव्ह्यूज किंवा अशा मुलाखती असतील पण त्या निर्मळ आणि स्वच्छ. पण अशी कुठली मुलाखत मी पाहिली नाही की जिथे स्वतःच्याच पक्षप्रमुखांचा, स्वतःच्याच पक्षातला एखादा नेता किंवा महत्त्वाचा माणूस मुलाखत घेतो आणि या सगळ्या गोष्टी जनतेला बोलून दाखवतात. हे थोडंसं विचित्र आहे सगळी गोष्ट. आणि ज्या गोष्टीतून संजय राऊतांनी जे इतकी वर्ष बोललेत किंवा इतकी म्हणजे काय बोलावं त्या माणसाला की इतकं कोण बोलतं यार. म्हणजे मी तर कधीही सकाळी फोन जरी उघडला ना तर संजय राऊतांची पहिली बातमी असतेच. ते 1.5-2 वर्ष या सगळ्या गोष्टी झाल्यात. TV लावली की त्यांची पत्रकार परिषद, TV लावली की त्यांच्याच सगळ्या गोष्टी. अरे म्हटलं काय संजय राऊत काय भारताचे पंतप्रधान आहेत की काय काय आहेत कोण नक्की, किती बोलतात. अरे ही भूमिका नाही मांडलं, हे तर पक्षाला मातीत घालण्यासारखं झालं. म्हणजे आणि या संजय राऊतांच्या भांडूपमधल्या घरी काल एक बाईक स्वार काही 2 जण आले. हातामध्ये 3-4 फोन होते, काळी जॅकेट बिकेट घातलेली होती, हेल्मेट घातलेलं होतं. ते तिकडून आले, बंगल्याच्या बाहेर तिथं थांबले. तिथं थांबल्यानंतर ते पुन्हा निघून गेले. या सगळ्या गोष्टींवरून या लोकांकडून शिवसेनेच्या खास करून उद्धव ठाकरेंच्या असं सांगण्यात आलं की झालं यायला आता इतकी दिवस राऊतांनी अंगाव घेतल्या भाजपावाल्यांना आणि बाकीच्यांना, शिंदे बिंदेंना. आता बहुतेक यांचा कार्यक्रम होतो वाटतं, आता चालू झालं बहुतेक यांच्या उलटी गिनती सगळी चालू झाली. मी अनेक सोशल मीडियावरती सगळ्या गोष्टी पाहत होतो. या सगळ्या गोष्टी वाचताना संजय राऊतांची थोडीशी छाती फुगली होती, थोडीशी छाती फुगलीच होती. ते काय ना की घाबरले होते ते, कारण त्यांना असं वाटत होतं की अरे वा, आपण जे काही बोललोय किंवा बघा मी किती महत्त्वाचं आहे म्हणून मला मारण्यासाठी, मला हे करण्यासाठी सगळे कट रचले जात आहेत, किंवा त्यांच्या एकंदरीत पक्षामध्ये तसं एक वातावरण झालं होतं की आमच्या संजय राऊत साहेबांना अनेक जण त्रास देत आहेत, मारण्याचा प्रयत्न होतोय, असं होतंय तसं होतंय, या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि जेव्हा पोलिसांनी या सगळ्या गोष्टीचा जेव्हा
मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीची चौकशी केली, त्या सगळ्या गोष्टीच्या चौकशीमध्ये असं समोर आलं की हे कोणते मोबाईल कंपनीची लोकं होती जे टेस्ट ड्राईव्ह करतात, जे हातामध्ये 10-12 फोन घेऊन ड्रॉप टेस्ट करतात. म्हणजे ते एक असतं की एखादं नेटवर्क कोणत्या कोणत्या एरियामध्ये कुठं कुठं कमी येतं, या सगळ्या गोष्टी पाहत असतात आणि ते पोचले भांडुपला राऊतांच्या बंगल्याच्या समोर की बाबा यांना नेटवर्क कमी येतं आहे की काय जास्त येतं आहे, या जास्त येत असतील तर म्हणून जास्त बोलत आहेत, कमी करायला पाहिजे यांचं नेटवर्क म्हणून असं काय पाठवलं आहे की काय, या सगळ्या गोष्टी आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर अनेक लोक असं म्हणतात की या राऊतांना पैसे देऊनही कोणी मारणार नाही. अनेक माध्यमांमधून ही सगळी लोक म्हणतात की यांना फुकट तर कोण मारणारच नाही, कारण राऊतांचं बोलणं एवढं कोणी मनावर घेत नाही. हो, कोणी मनावर घेत नाही. हे जे न्यूजवाले दाखवतात ते फक्त एक TRP आहे, त्याला काय एवढं महत्त्वाची गोष्ट नाही की एखादा नेता जेव्हा एखादी गोष्ट बोलतो ना, आणि जेव्हा त्याला सामाजिक क्षेत्रातून त्याला जेव्हा डोक्यावर घेतलं जातं किंवा त्याच्यावर विचार केला जातो, त्या गहन चर्चा लोक म्हणतात की या राऊतांना कोणी सिरियस घेत नाही, हे ॲज अ एंटरटेनमेंट म्हणून आम्ही घेतो सगळे. आणि हे जेव्हा त्यांच्या पत्रकार परिषदा होतात, त्यांचे बाईट येते एखादी, त्या सोशल मीडियाच्या खालच्या सगळ्या कॉमेंट्स आणि सगळ्या गोष्टी याचंच प्रतीक आहेत की राऊतांना कोणी हे घेत नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना मारण्याचा प्रश्नच नाही. आणि मारून काय होणार आहे, मारून होणार काय त्यांना? जे काय आज उठवलं होतं त्यांच्या पक्षातल्या उभाटाच्या गटांनी की संजय राऊतांना मारण्याचा कट रस्त्यात. अरे पण मारून करायचं काय त्यांना पैसे देऊन कोणी मारणार ना, फुकट कोणी बोलवून मारणार, आणि मारणार आहे म्हणेल त्याला मारून मी मारायचं कोणाला? त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी थोड्याशा राजकीय दृष्टिकोनातून, म्हणजे ते मोबाईलवाले त्यांच्यावर नाव घेतलं, ते CCTV फुटेज काय व्हायरल झालं, काय काय झालं, बाबा कोण आले आतंकवादी मारायला, कसं काय आतंकवादी मारायला आले होते बाळासाहेब ठाकरेंना, कारण ते होते सच्चे राजकारणी, जे होते देवदेश धर्मासाठी जगणारे राजकारणी. अतिरेकी किंवा काही लोक आली होती राज ठाकरेंना मारण्यासाठी, कारण ते अस्मितेसाठी लढत होते, हिंदू धर्मासाठी लढत होते. त्याच्यामुळं लोकांना मारण्याचा कट कुठल्या रचला जातो, जे खरोखर कुठेतरी उग्र भूमिका घेत आहेत, जे देव देश धर्मासाठी समाजासाठी लढत आहेत, त्यांना मारण्याचा कट रचला जातो, कारण ते मोठे अडथळे होतात. अशा संजय राऊतांसारख्या एका अशा माणसाला मारणं याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे. आणि हे कोण मारेल आणि कशासाठी जायला म्हणेल दाना टाकून घोडा उडवून घ्या, या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळं या असल्या गोष्टींमध्ये कोणी अडकणार नाही. मारणारे लोक अगदी मारून टाकायचे, खून करायचे तर टॉपच्याच करायचं असतो, त्या खालच्या कार्यकर्त्यांचा आणि याचा करून कोण द्यायला नाहक या सगळ्या गोष्टींमध्ये अडकणार आहे. तू मारणारे म्हणेल बाबा तुझं तू बघ, 1 कोटी दे 10 कोटी दे, नाही ते मला काय करायचं नाही. पण या सगळ्या सपशेल गोष्टी पोलिसांनी खोट्या ठरवल्यात आणि याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे. हे सगळे मोबाईलवाले होते, जे नेटवर्क टॉवरवाले होते, आणि त्यांनाच घाबरून वाटतं संजय राऊतांनी हे सगळे व्हिडिओ सांगितले आणि सांगितलं की माझ्या घरावरती रेकी होते. नागपुरात विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली या संदर्भात, आणि आमच्या प्रमुख जे नेते आहेत भास्कर जाधव त्या विधिमंडळातले आणि अनिल परब यांनी दोन्ही सभागृहामध्ये हा विषय आज चर्चेला आणलेला आहे. बताइए, जिस प्रकार से आज आपकी घर की रेकी की गई, घटना को ये पहली बार नहीं हुआ है. मेरे दिल्ली में सफदरजंग लेन की घर की भी रेकी बार बार होती रही है, और मैंने इस बारे में अमित शाह को एक खत लिखकर बताया है. तुगलक रोड पुलिस थाना है दिल्ली में, उनको बताया है कि एक कोई बहुत ही रहस्यमय तरीके से हमारे घर के सामने कुछ चल रहा है. हाँ, तो ये मैंने बताया है. सामना के बाहर भी रेकी होती है. बार बार ये हमें पता चला कि सामना जहाँ मैं बैठता हूँ, सामना कार्यालय न्यूज़पेपर, उनके ऊपर भी रेकी चल रही है. यहाँ जहाँ मैं रहता हूँ भांडुप में, वहाँ भी रेकी होती है. आप लोगों ने भी सुबह देखा है.